नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच। मागच्या भागात आपण बघितलं हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, त्याची लक्षणं, त्याची कारणं आणि सुरुवातीला करता येणाऱ्या अशा दोन सोप्या पद्धती म्हणजेच नंबर काउंटिंग आणि बालासन। तुम्ही जर ह्या दोन पद्धती तुमच्या मुलांसोबत करून बघितल्या असतील तर तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट करून नक्की कळवा। आज आपण जाऊया थोडं खोलात, हायपर ॲक्टिव्हिटी का होते, पालक म्हणून तुमची भूमिका काय आहे आणि स्टेप बाय स्टेप काही सोपे उपाय ज्यामध्ये आहेत काही आसनं, काही प्राणायाम, काही ब्रीदिंग टेक्निक्स आणि मेडिटेशनच्या काही पद्धती। कधी कधी पालक म्हणून अनावधानाने आपण आपल्या लहान मुलांवर परिणाम करत असतो। आपण सतत मोबाईलवर बोलतो, मुलं ते ॲब्झॉर्ब करतात। आपण सतत चिडचिड करतो, मुलं ते कॉपी करतात आणि आपण मुलांना वेळ देत नाही। मग अशा वेळेस मुलं त्यांचं अटेन्शन दुसरीकडे शोधतात, मुलं आपल्याकडून शिकतात। आपण जर सतत मोबाईलवर असू, गोंधळलेले असू, सतत चिडचिड करत असू तर आपली जी भाषा आहे ते त्यांचं वागणं बनतं। त्यामुळे पहिली पायरी आहे आपण आपल्या वागणुकीचं निरीक्षण करणं। मुलांच्या आयुष्यात तुम्ही हिरो असतात, ते तुमच्याकडूनच शिकतात। त्यामुळे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, घरी असताना मुलांबरोबर असताना मोबाईलचा वापर कमीत कमी करा। त्याऐवजी त्यांच्याबरोबर खेळा, त्यांना ऐका, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या। म्हणून सुरुवात आपल्यापासून करावी लागेल। आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये काही बदल केले तर मुलांच्या आयुष्यात नक्कीच मोठे बदल लवकरच दिसून येतील। त्या भागात आपण बघणार आहोत की ADHD आणि हायपर ॲक्टिव्हिटी असणारी मुलं सतत बेचैन का असतात, सतत अस्वस्थ का असतात, का हालचाल करतात, याची काही कारणं आहेत ती आपण आज समजून घेऊया। पहिलं कारण आहे ADHD आणि हायपर ॲक्टिव्हिटी असणाऱ्या मुलांमध्ये मेंदूची वायरिंग ही थोडी वेगळी असते। आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक केमिकल असतं, पण ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असलेल्या मुलांमध्ये ह्या डोपामाइनचं प्रमाण थोडं कमी असतं। त्यामुळे ही मुलं सतत नवीन गोष्टी शोधत असतात, सतत हालचाल करत असतात, कारण त्यामुळे त्यांच्या मेंदूला डोपामाइनसाठी स्टिम्युलेशन मिळत राहतं। दुसरं महत्त्वाचं कारण आहे स्क्रीनचा अतिवापर। पालकांनी मुलांना शांत बसायला मोबाईल तर दिला, पण त्याच्यामुळे मेंदूचे सेन्सेसचे ओव्हरलोड होतात। फास्ट ॲनिमेशन, ब्राईट कलर्स, आवाज यामुळेच मेंदू ॲक्टिव्ह तर होतो, पण हा नंतर ॲक्टिव्ह झालेला मेंदू कंट्रोल करणं लहान मुलांना थोडंसं अवघड जातं। तिसरं कारण आहे चुकीचा आहार किंवा जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड। इन्स्टंट नूडल्स, पॅकेज फूड्स आणि रंगीत पेय यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, कलर्स आणि ॲडेड शुगर हे असल्यामुळे लहान मुलांचा मेंदू अतिशय ॲक्टिव्ह होतो। ह्या पदार्थांच्या सेवनामुळे एनर्जी स्पाइक तर होते, पण ती काही वेळात क्रॅश होते। त्यामुळे लहान मुलांमध्ये अस्वस्थता, चिडचिड असे लक्षणे निर्माण होतात। चौथं कारण आहे झोपेचा अभाव आणि अनियमित दिनचर्या। मुलं वेळेवर झोपत नाही, हालचाल कमी करतात आणि त्यांचं दिवसभराचं रुटीन ठरलेलं नसतं आणि यामुळे मेंदूला विश्रांती न मिळाल्यामुळे चिडचिड वाढते। पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं कारण पालकांचं वर्तन आणि घरातील वातावरण। जर आई बाबा सतत मोबाईलवर असतील, घरात सतत भांडणं, सतत स्ट्रेस असेल तर ते मुलं शब्दांशिवाय ॲब्झॉर्ब करतात। लक्षात ठेवा, मुलं हे आरशाप्रमाणे असतात, ते जे काही पाहतात तसंच ते वागणार। मुलांसाठी योग म्हणजे फक्त शरीराची हालचाल नाही, तर ही अशी एक अद्भुत पद्धत आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या अस्थिर मनाला शांत करायला आणि भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकवते। चला तर मग आपल्या मुलांबरोबर हे कसे करावे ते पाहूया। आपण सुरुवात करणार आहोत श्वासावर लक्ष केंद्रित करण्यापासून। यासाठी तुमच्या मुलांना पाठीवर झोपायला लावा आणि त्यांच्या पोटावर एक हलकं मऊ असं खेळणं किंवा बाहुली ठेवा। त्यांना नाकाने श्वास घ्यायला सांगा आणि पोट फुगवायला सांगा, जसा फुगा फुगवला जातो तसा। यामुळे खेळणं वर येईल। मग हळूच तोंडाने श्वास सोडायला सांगा, आता खेळणं खाली येईल। या पद्धतीने 4 ते 5 वेळा अशा श्वासाचा व्यायाम करायला लावा। आता काही आसनं बघूया। ही काही सोपी योगासनं आहेत की ज्याच्यामुळे मुलांना त्यांच्या शरीरावर कंट्रोल, नियंत्रण मिळवता येईल। पहिलं आहे मार्जरी आसन।
यालाच कॅट काऊ पोज असेही म्हणतात. चला तर करून बघूया. यासाठी मुलांनी दोन्ही गुडघे आणि दोन्ही हातांवर यायचं आहे. सुरुवातीला श्वास घेत हळूहळू मान वरती आणि कंबर खाली घ्यायची आहे. या पद्धतीने, ज्या पद्धतीने गाय वरती बघते, आणि हळूहळू मान खाली आणि कंबर वरती न्यायची आहे, जशी एखादी मांजर विस्फारते त्याप्रमाणे. परत एकदा श्वास घेत घेत मान वर, कंबर खाली, श्वास सोडत मान खाली आणि कंबर वर. हे आसन शरीर आणि मनाचा समन्वय साधायला मदत करते. त्यामुळे मुलांना त्यांच्या शरीरावर लक्ष ठेवण्याची सवय लागते. पुढचं आहे वज्रासन. चला करून बघूया. वज्रासनामध्ये दोन्ही पायांवर यायचं आहे. दोन्ही गुडघे एका रेषेमध्ये, दोन्ही हात गुडघ्यांवर. दुसऱ्या बाजूने बघूया. या पद्धतीने वज्रासन केले जाते. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. वज्रासनामुळे लहान मुलांचं पचन सुधारते आणि लहान मुलांचं ग्राउंडिंग होतं. जेवणानंतर जर वज्रासनात बसलं तर मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते. पुढचं आहे अधोमुख श्वानासन. यालाच डाऊनवर्ड फेसिंग डॉग पोझिशन असेही म्हणतात. यामध्ये दोन्ही हात समोर, चटई टेकलेले, दोन्ही गुडघे खाली टेकलेले. नंतर दोन्ही गुडघे उचलून दोन्ही पायावर येऊन मान खाली आणि पर्वतासारखा, त्रिकोणासारखा शरीराचा आकार करायचा आहे. ही झाली पूर्ण स्थिती. हळूहळू आपण ते सोडतोय. यासोबतच अजून एक महत्वाचं आसन आहे, ते म्हणजे वृक्षासन. चला तर करून बघूया. आता आपण बघूया एक उभ्या स्थितीतील आसन. त्याचं नाव आहे वृक्षासन. यामध्ये आपल्या शरीराची स्थिती वृक्षाप्रमाणे किंवा झाडासारखी होते, म्हणून याला वृक्षासन म्हणतात. यासाठी सुरुवातीला उभ्या राहिलेल्या स्थितीमध्ये यायचं आहे. सुरुवातीला डावा पाय वरती घेऊन डावा पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीला लावायचा आहे आणि हळूहळू दोन्ही हात वरती घेत स्थिर उभं राहायचं आहे. लक्ष एका बिंदूवर स्थिर करत उभं राहायचं आहे. आता हळूहळू पहिले दोन्ही हात खाली, डावा पाय खाली. आता हेच आपण उजव्या पायाने करणार आहोत. सुरुवातीला हळूहळू उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला लावायचा आहे. हळूहळू दोन्ही हात वरती, नजर समोर, लक्ष एका बिंदूवर स्थिर. हळूहळू दोन्ही हात खाली, पाय खाली. वृक्षासनामुळे लहान मुलांचा मेंदू स्थिर व्हायला आणि लक्ष केंद्रित करायला खूप मदत होते. आसनानंतरचा पुढचा भाग येतो तो म्हणजे प्राणायामाचा किंवा ब्रीदिंग टेक्निक्सचा. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण आणि श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्राणायामाचा अंतर्भाव नक्कीच केला पाहिजे. अनुलोम विलोम म्हणजे एका नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आणि परत दुसऱ्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊन पहिल्या नाकपुडीने श्वास सोडायचा. यासाठी प्रणव मुद्रा ही धारण केली जाते. या प्रणव मुद्रेमध्ये अंगठ्या शेजारीचे दोन बोटं मुडपलेली असतात आणि त्याच्यासोबतची बाकीची दोन बोटं उभी असतात.
बुडपलेली बोटं जी आहेत ते ओठांवर ठेवली जातात. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद केली जाते. डाव्या नाकपुडीने सुरुवातीला श्वास सोडला जातो. प्रणव मुद्रा ओठांवर. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद. अंगठा बाहेर काढून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता आपण याचे 2 आवर्तन करून बघूया. अशा पद्धतीने कमीत कमी 11 आवर्तने अनुलोम विलोम या प्राणायामाचे करायचे आहेत. अनुलोम विलोम प्राणायाम मेंदूच्या दोन्ही हेमिस्फिअर्सला बॅलन्स करतो. या पद्धतीने दोन्ही श्वासाचे खेळ आपल्या मनाला आणि मेंदूला शांत करतात. दुसरा प्राणायामाचा प्रकार आहे भ्रामरी प्राणायाम. यामध्ये भ्रमर म्हणजे भुंगा किंवा मधमाशी यासारखा श्वास सोडताना आवाज करायचा आहे. दोन्ही हात ध्यान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. हळूहळू नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि आता श्वास सोडताना मधमाशी किंवा भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. तर हा भ्रामरी प्राणायाम सुरुवातीला 5 मिनिटांपर्यंत सुरू करून हळूहळू आपण 10 ते 15 मिनिटांपर्यंत वाढवत नेऊ शकतो. या बझिंग साऊंडमुळे लहान मुलांची नर्वस सिस्टीम शांत होते. यामुळे मुलांमधला अस्वस्थता, चिडचिड आणि अस्थिरता कमी होते. पुढचा उपाय आहे ओमकार चॅन्टिंग किंवा ओमकार जप. यामध्ये अ, उ, म या 3 शब्दांपासून मिळून ओम या शब्दांचा आपल्याला आवाज काढायचा आहे. यालाच म्हणतात ओमकार जप. हे करताना अ 2 सेकंद, उ 3 सेकंद आणि म 5 सेकंद असा उच्चार करायचा आहे. चला तर करून बघूया. दोन्ही हात ध्यान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. श्वास घेऊन
या पद्धतीने ओंकाराचे कमीत कमी 11 आवर्तन केले तर त्याचा जास्त फायदा दिसेल। सुरुवातीला आपण 3 मिनिटे, 5 मिनिटे, 11 आवर्तन असा प्रवास सुरू करून ओंकार 5-10 मिनिटांपासून 15 मिनिटांपर्यंत वाढवत नेऊ शकतो। आता बघूया आपण काही मेडिटेशनच्या ध्यान धारण्याच्या पद्धती। याच्यामध्ये ध्यान हे खूप महत्त्वाचं काम करतं। ध्यान यामध्ये डोळे बंद करून शांतपणे पडून काही गाइडेड इन्स्ट्रक्शन दिले जातात, त्या पद्धतीने आपल्याला त्या सूचना पाळायच्या असतात। यामध्ये शरीराची पूर्णपणे शिथिलता निर्माण केली जाते आणि त्याद्वारे ह्या ध्यानामध्ये गाइडेड इन्स्ट्रक्शनद्वारे संपूर्ण शरीराचे अवयव हळूहळू शिथिल केले जातात। तर या गाइडेड मेडिटेशनसाठी ध्यानाच्या एका व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती बघून तुम्ही यासोबतच अजून एक आसन की ज्यामध्ये संपूर्ण शरीर शिथिल होते हे आपण मुलांसोबत करू शकतो। या आसनाचं नाव आहे शवासन। या शवासनामध्ये जमिनीवर पालथे झोपून हळूहळू शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करायचा असतो, ढिला सोडायचा असतो। या शवासनाचा पण एक व्हिडिओचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तुम्ही तुमच्या लहानग्यांसोबत हे शवासन करून आपल्या शरीराला आणि मनाला शांतता, स्थिरता आणू शकता। ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी याच्या उपायांमध्ये आसनं, प्राणायाम, ब्रीदिंग टेक्निक्स किंवा मेडिटेशन एवढाच उपाय मात्र नाहीये। यासोबत खाणं पिणं, मुलांचा आहार ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात, खूप महत्त्वाच्या असतात। तर यामध्ये मुलांना खाण्यासाठी रोजच्या दैनंदिन आहारामध्ये घराचंच अन्न द्यायला हवं। त्यामध्ये फळं, काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या गोष्टी जसं की अक्रोड, बदाम, तूप ह्यांचा आहारामध्ये समावेश असावा। त्याबरोबरच दैनंदिन आहारामध्ये फळांचा वापर, हिरव्या पालेभाज्यांचा वापर आणि दुधाचा वापर असणं आवश्यक आहे। तर लहान मुलांना काय देऊ नये, यामध्ये प्रोसेस्ड फूड, जंक फूड जसे की चॉकलेट, बिस्किट, पाव, खारी, टोस्ट, कुरकुरे, मॅगी, आईस्क्रीम, कॅडबरी, किंडर जॉय किंवा पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा अशा गोष्टींचा वापर टाळावा। लक्षात ठेवा, मुलांचं मानसिक स्वास्थ्य हे त्यांच्या पोटाशी निगडित असते। यासोबतच लहान मुलांचं डेली शेड्यूल किंवा दैनंदिन जीवन पद्धती ही ठरलेली पाहिजे। यामध्ये सकाळचं ठराविक वेळेवर उठणं, त्यांना मोबाईलचा कमीत कमी वापर करणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळ ठरवून घेणं, त्यांचे झोपेची वेळ ठरवणं, झोपायला जाण्याची वेळ ठरवणं, त्याचबरोबर मुलांसोबत एकत्र जेवणं, योगा करणं, गप्पा गोष्टी मारणं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत। जर आपण मुलांना एक स्ट्रक्चर आणि प्रेडिक्टिबिलिटी दिली तर त्यांचं मनही हळूहळू शांत आणि स्थिर होईल। आणि लक्षात ठेवा, ज्यांना मुलांमध्ये बदल हवा आहे त्यांना स्वतःमध्ये पहिले बदल घडवावा लागतो, कारण मुलं सांगितलेलं कमी ऐकतात आणि बघितलेलं जास्त लक्षात ठेवतात, त्याच्यातून जास्त शिकतात। मी तुम्हाला सांगतोय नाही, मी तुमच्याबरोबर चालतोय। हा एक प्रवास आहे छोट्या लहान पायऱ्यांचा। तुम्ही हे उपाय वापरून बघा, करून बघा आणि तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा काही चॅलेंजेस असतील तर मला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। मुलं शांत, स्थिर आणि आनंदी होतात जेव्हा आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो तेव्हा। पालकांनो, तुमचं प्रेम, समजूत आणि शांती हीच तुमच्या मुलांसाठी सर्वात मोठी थेरपी आहे। ADHD आणि हायपर ऍक्टिव्हिटी ही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाहीये, शर्मेची गोष्ट नाहीये। योग्य मार्गदर्शन आणि काळजी याच्या संगमाने आपण ते नक्कीच सुधारू शकतो। मित्रांनो, ही संपूर्ण उपाययोजना हे काय एका दिवसात परिणाम दाखवणार नाही, पण रोजचा 15 ते 20 मिनिटाचा सराव हा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवू शकतो। तुमचं प्रेम, संयम आणि सकारात्मक दृष्टी ही यासाठी सर्वोत्तम उपाय आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या पॅरेंट्सच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।